आता पाहूयात मुंबई पुण्याच्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील खासगी बांधकामांना किमान आठवडाभरासाठी स्थगिती द्यावी आणि प्रत्येक प्रभागानुसार बांधकाम वेळापत्रक निश्चित करावं, आदित्य ठाकरे यांचं पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र। मुंबईतील हवा प्रदूषितच, हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये। मुंबईतील हवा प्रदूषणात मागील काही दिवसांपासून वाढ, शहरातील कमाल तापमानात देखील वाढ झाल्यामुळे उन्हाचा तडाखा। मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे कुलाब्यातील न्यू नेव्ही नगरमध्ये अत्यंत घातक AQIची नोंद, माहीमपासून कुलाब्यापर्यंत सकाळच्या सुमारास प्रचंड धुरक्याचं साम्राज्य। मध्य रेल्वे प्रशासन AC लोकल प्रमाणे बंद दरवाजांची नॉन AC लोकल प्रवासी सेवेमध्ये दाखल करणार। फेब्रुवारी महिना अखेरपूर्वी 1 तर मार्च महिन्यात दुसरी नॉन AC लोकल दाखल होणार असल्याची माहिती। ट्रेनमधून खाली पडून होणारे मृत्यू थांबणार। वसईतील 475 वर्ष जुन्या कॅथेड्रल चर्चला युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार जाहीर। 16 देशांमधील 90 मानांकनांमधून वसईतील चर्चची निवड। ठाण्यातील नव्या सिव्हिल रुग्णालयाचे लोकार्पण 3 ते 4 महिन्यात होण्याची शक्यता। काही प्रशासकीय मान्यता प्रलंबित राहिल्यानं शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 9 फेब्रुवारीला रुग्णालयाचं उद्घाटन रखडलं। मुंबईच्या सरकारी रुग्णालयांच्या शवागृहात सध्या 107 बेवारस मृतदेह वर्षभरापासून अंत्यविधीच्या प्रतीक्षेत। वर्षभरापासून ओळख पटेना। पोलीस आयुक्तांकडून संबंधित पोलीस ठाण्यांना तातडीनं आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश। इंडिगोकडून उन्हाळी हंगामात अनेक सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद। पुणे ते बँकॉक विमानसेवा आता बंद राहणार। विमानसेवा बंद करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट। पुणे रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 1 जवळील एका हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।